मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी कामाला लागा असे आदेश दिल्याचं देखील आता हेमंत गोडसे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान हेमंत गोडसे यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। पाहूया। नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर काय त्यांचं नेमकं म्हणणं मांडलं, मुख्यमंत्री त्यांना काय म्हणाले या संदर्भात बातचीत करण्यासाठी हेमंत गोडसे आपल्या सोबत आहेत। सर, नेमकी मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची काय चर्चा झाली आणि मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांची आज चर्चा झाली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामधील नाशिक सोबत इतरही काही जागा चर्चेसाठी आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की महायुतीचा या ठिकाणी लवकरच या बैठका सुरू आहेत। आपण नाशिकची जागा शिवसेना ही पारंपरिकरित्या त्या ठिकाणी लढतीत आणि म्हणून ही नाशिकची जागा ही आपण शिवसेनेसाठी सोडून घेऊ, आग्रही राहू, अशा प्रकारची भूमिका आपली देखील त्या ठिकाणी महायुतीच्या सर्वच नेत्यांसोबत त्या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत। सर, मुख्यमंत्र्यांना तुम्ही दुसऱ्यांदा भेटला आहात। दुसरीकडून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून सुद्धा छगन भुजबळ यांचं नाव समोर येतं की छगन भुजबळ हे नाशिकचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असू शकतील असं म्हटलं जात आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सर्वच राज्यातील सर्व महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आव्हान केलं आहे की 400 पार आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की 45 पार म्हणजे 45हून अधिक खासदार आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारचं शाश्वती त्या ठिकाणी दिलेली। आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे का इलेक्टिव्ह मेरिट ज्या उमेदवारामध्ये असेल त्या उमेदवारालाच या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल। या अगोदर नाशिकची जागा 2014ला शिवसेनेचं म्हणजे महायुतीचं उमेदवार म्हणून शिवसेनेला त्या ठिकाणी 1,87,000 मताधिक्य होतं। 2019ला 2,93,000 मताधिक्य होतं आणि म्हणून नाशिक म्हणजे शिवसेनेला नाशिक हे अनुकूल जागा आहे। कारण आम्ही जवळजवळ 70,000 फॉर्म हे वयश्री योजना असतील, त्यानंतर बचत गटाच्या असतील, त्यानंतर संघटनात्मक बांधणी जर पाहिली तर जवळजवळ 534 शाखा म्हणजे वार्ड तिथं शाखा व गाव तिथं शाखा, अशा प्रकारे संघटनात्मक बांधणी देखील अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी केलेली आणि म्हणून शिवसेनेसाठी अनुकूल असा मतदारसंघ तो आहे। पण सर्वेचं कारण दिलं जातं आहे की सर्वेनुसार ज्या कॅन्डिडेटला जास्त मेरिट असेल त्यांना जे आहे ते उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच सर्वेनुसारच मी मागाशी सांगितलं का सर्वेनुसारच, परंतु जो खरा सर्वे असेल तो जो मतदारांचा सर्वे असेल तो म्हणजे तुम्ही ॲझ्युम करून सर्वे करू शकत नाही। त्याचं कारण असं का, समजा आपण नाशिकचं जर उदाहरण दिलं तर नाशिकमध्ये महायुतीचे 6 पैकी 5 आमदार आहेत, परंतु नुसतं आमदारांची संख्या मोजून चालणार नाही, तर मतदारांचं मत काय हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी शिवसेनेला अनुकूल हा मतदारसंघ आहे। तर महत्त्वाचं म्हणजे मराठा आंदोलन असो किंवा एकूण महायुतीचं जी जडणघडण झाली त्याच्यानंतर समीकरणं बदलली आहेत, त्याच्यामुळे मतदारसंघ कारण धाराशिव असो किंवा नाशिकचं असो तिकडे जिथे शिवसेनेची ताकद असते तिथे राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसते। आम्ही तेच सांगितलं का आमच्या संघटनात्मक बांधणी असेल, पक्षीय काम असेल, अतिशय उत्तमरित्या त्या ठिकाणी सुरू आहे। आपण देखील शिवसेनेचा खासदार म्हणून अतिशय संपर्क जनतेसोबत ठेवलेला आहे। अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहेत। कुठल्या प्रकारचा जातीवाद आपण त्या मतदारसंघामध्ये केलेला नाही आहे, कुठला पक्षपात त्या ठिकाणी केलेला नाही आहे, कुठला गरीब श्रीमंत याची देखील कधी अंतर आपण त्या ठिकाणी पाहिलेलं नाही आणि म्हणून आपल्या ज्या प्रकारे शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तर शिवसेनेसाठी ही जागा अनुकूल आहे। सर, असं म्हटलं जातं आहे की जर काही वेगळा निर्णय घ्यायची वेळ आली तर तुम्ही सुद्धा मोठा निर्णय घ्याल का? अपक्ष लढण्याच्या तयारीत किंवा तशा प्रकारे तयारी केली का तुम्ही? मला असं वाटतं ती आवश्यकता कदाचित पडणारच नाही, कारण ही जागा शिवसेनेला सुटणार आहे। सर, शेवटचा प्रश्न की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षातले पण मग जर तुम्हाला जागा मिळाली तर राष्ट्रवादी पण तुमच्या प्रचारासाठी उतरेल का आणि तुमच्या नावाचा शिक्कामोर्तब कधी होईल, नावाची घोषणा कधी होईल? 100% महायुतीचा जोही उमेदवार जाहीर होईल तर सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार, सर्व पदाधिकारी त्या उमेदवाराचा प्रचार करते। एक 3-4 दिवसामध्ये नावाची घोषणा अपेक्षित आहे। तर आपल्यासोबत होते नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, ज्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटेल
असं सुद्धा हेमंत गोडसे यांनी एक विश्वास वर्तवला आहे. सह ज्योत्स्ना गगने, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.